राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान व्हायला आता अवघे 13 दिवस उरलेत आणि निकाल जाहीर व्हायला 14 दिवस। मात्र या निवडणुकांआधीच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे। आतापर्यंत भाजपचे 46 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला। शिंदेंच्या शिवसेनेचे तब्बल 18 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। यामुळे महायुतीने निवडणुकीआधीच अर्धशतक पार करत 64चा आकडा गाठला। त्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला। तर कुठे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेत बघूया। बघा, भाजपचे एकूण राज्यभरामध्ये 44 उमेदवार, शिवसेना 18, राष्ट्रवादी 2 तर इस्लाम पार्टीचा 1 असे एकूण 64 उमेदवार बिनविरोध झाले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6 असे एकूण 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले। जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे 6 उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे हा एकूण आकडा आहे 12। पनवेलमध्ये भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले। धुळ्यामध्ये भाजपचे 3 उमेदवार निवडून आले। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2 उमेदवार निवडून आले। तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले। तर भिवंडीमध्ये भाजपचे 6 उमेदवार आहेत। पुण्यामध्ये बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत 2, दोन्ही भाजपचे। तर या बिनविरोध निवडीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं असेल त्या भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीने गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं काम आणि त्यामुळे लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद हा द्यायचं ठरवलं आहे। मॅक्स टू मॅक्स सीट या महायुतीमध्ये येतील, यात काही शंका नाही। तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाचं आहे काय? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहीत नाही कशा धमक्याने कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।